नमस्ते. मी वैद्य गौरव दिवेकर, डायरेक्टर हरिओम चिकित्सालय. तर गेल्या 10-12 वर्षांपासून आम्ही प्रमेय पीडकजन्य व्रण म्हणजे आताच्या बोली भाषेत किंवा लोकांना समजणाऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो की डायबेटिक फूड. तर ज्याची शुगर कंट्रोलच्या बाहेर जाते त्यांना खास करून पायांना जखमा तयार होतात आणि त्या जखमा झाल्यानंतर त्याचे डिब्राइडमेंट करणं, त्याला अनेक अँटीबायोटिक वापरणं, शुगर कंट्रोल करणं, काही काही पेशंटचा अँप्युटेशन म्हणजे ते पायाची बोटं किंवा पाय कट करायची वेळ येते. अनेक पेशंटमध्ये नंतर जखम भरून येत नाही, नंतर प्लास्टिक सर्जरी वगैरे करावी लागते आणि ह्या खूप खर्चिक गोष्टी असतात. तर आम्ही हरिओम चिकित्सालयामध्ये अशा रुग्णांसाठी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतो. तर आयुर्वेदामध्ये व्रणितोपासनीय अध्याय सांगितलेला आहे. याच्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीचा आहार सांगितलेला आहे, आयुर्वेदिक पद्धतीची औषधी सांगितली आणि आयुर्वेदिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या काड्यांनी जखमा धुणे, त्या जखमांना वेगवेगळ्या औषधींची धुरी देणे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तेल तुप किंवा चूर्ण त्या जखमांमध्ये भरणे. तर ह्या प्रक्रिया करून आपण त्या जखमा यशस्वीपणे बरे करतो आणि त्याच्यानंतर जर व्रणाचं चांगलं रोपण झालं, चांगल्या प्रकारचं मांस वाढलं की त्यानंतर त्वचा निर्माण व्हावी म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने वेगवेगळी औषधी वापरल्यानंतर आपण नॅचरली त्या रुग्णाची त्वचा पण तयार करतो. तर आम्हाला आजपर्यंत सर्वच रुग्णांमध्ये त्यांचे व्रण बरे करण्यामध्ये भगवान धन्वंतरीच्या आणि आयुर्वेदाच्या कृपाने यश मिळालेलं आहे. कुठल्याही पेशंटचं बोट किंवा पाय कापण्याची वेळ आली नाही किंवा एकाही पेशंटला आम्हाला प्लास्टिक सर्जरीसाठी पाठवायची गरज पडली नाही आणि या ट्रीटमेंटचा खर्चही ऑपरेशनच्या तुलनेत अगदी 50%च येतो किंवा काही रुग्णांमध्ये अगदी 25% खर्च करूनही रुग्ण बरे होतात. धन्यवाद.